गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या दुर्व्यवस्थेपासून दारू विक्रीपर्यंत आमदार मसराम यांचा जनता दरबार। तालुक्यातील नागरिकांचे विविध समस्यासाठी आयोजित जनता दरबार आमदार मसराम यांनी कुरखेडा येथील किसान मंगल कार्यालय येथे पार पडले। यावेळी आमदार मसराम यांच्यासह नायब तहसीलदार राजकुमार धनबांते, तहसीलदार अनमतवार, राहुल आंबेडकर, तालुका काँग्रेस अध्यक्ष जीवन पाटील नाट, जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे, विधानसभा प्रमुख परसराम टिकले, माजी सभापती गिरीधर तितराम आदी मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर कैलास उईके, तालुका प्रतिनिधी कुरखेडा। आम्ही दररोज काही भजन पूजन करत नाही, फक्त एखादी माहिती द्यायची असली, दवंडी द्यायची असली तेव्हाच वापरतो। तरी सरांनी कोर्टाचा आदेश आहे असं म्हणून नेवारे मेजरने फोन लावला होता। मी त्यांना विचारलं की हे जे तुम्ही जे आज सांगत आहात पोंगे मस्जिद आणि मंदिरात मधून उतरवा मानले असतील तर, हा कोर्टाचा आदेश आहे। मग जिल्ह्यामध्ये दारूबंदी आहे ना, दारूबंदी आहे, कोर्टाचा आदेश आहे, मग तो का तुम्ही पाळत नाही? आणि या पोलीस विभागाचा, या प्रशासनाचाच हात त्यांच्याकडे, त्यांच्या पाठीवर आहे। म्हणून हे कुरखेड्यात म्हणजे खुल्या पद्धतीने दारू विक्री सुरू आहे। मग या शहराच्या ठिकाणी अशा पद्धतीची असेल तर विचार करा आमच्या सारख्या खेडे भागात काय परिस्थिती असेल। चला पीआय काय नाव सांगा आपलं, पहिलं नाव परिचय सांगा। मी झुनुकला विजू चौधरी, उपसरपंच सोनसरी। सर, माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे की मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, चर्च सर्व ठिकाणी जे प्रार्थना स्थळ आहे त्याच्यावरती जे अनधिकृत बोंगे आहे ते उतरवा। त्याच्या संदर्भात आम्हाला माननीय SP सरांच्याकडून आदेश प्राप्त झालेले होते। त्या अनुषंगाने आम्ही सर्वांना विनंती केली तुम्ही उतरवा। बऱ्याच लोकांनी उतरवलं, यांनी उतरवले नव्हते। आम्ही त्यांना सांगितलं उतरवणार नसेल तर आम्हाला कायदेशीर कारवाई करावी। त्याच्या अनुषंगाने हे काय माझा निर्णय नाही, हा शासन आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे। तो सर्वांना माहिती आहे। आपल्याला जर त्याची कॉपी पाहिजे असेल तर पोलीस स्टेशनला या, मी तुम्हाला त्याची कॉपी देतो। राहिला दुसरा प्रश्न, थांबा, राहिला दुसरा प्रश्न दारूबंदीचा। दारूबंदी पूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे। त्यासाठी आम्ही जे आमच्या वरिष्ठांच्याकडून आदेश प्राप्त झालेले आहे त्या अनुषंगाने सर्व ठिकाणी कारवाई करतो। आतापर्यंत जवळपास 110 कारवाई केलेल्या आहेत कुरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत। जे माझ्या पोलीस स्टेशन अंतर्गत 52 गाव आहे। 52 गावामध्ये बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला त्या ठिकाणी आम्ही स्वतःहून आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।